बघा, या प्रश्नाचं उत्तर सोडवताना तुम्हाला पहिल्यांदा ए या व्यक्तीचा एक पॉईंट डिक्लेअर करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला दिशा ठरवण्यासाठी तुम्ही या प्रकारे देशांचं असं मार्किंग करू शकता. ह्या पद्धतीने उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. आता प्रश्न काय आपला की एक व्यक्ती ए बिंदूपासून दक्षिण दिशेला 30 मीटर चालत गेला. इथून दक्षिण म्हणजे ही खालची बाजू, जसं आपल्या पुढे डायग्राममध्ये दिले. 30 मीटर हा चालत गेला. त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला. आता माझी उजवी ही बाजू आहे, परंतु त्या व्यक्तीचं तोंड ह्या ॲरोच्या साईडला आहे, त्यामुळे आपली उजवी न पकडता त्या व्यक्तीची उजवी बाजू तुमची ही येणार या साईडला. त्याच्या उजव्या बाजूला तो पुन्हा 30 मीटर चालत गेला. त्यानंतर प्रश्न विचारला आहे, त्यानंतर तो त्याच्या डावीकडे वळला आणि 20 मीटर अंतरावर गेला. आता या व्यक्तीचं तोंड या साईडला आहे, त्यामुळे त्याची ती बाजू उजवी होणार आणि ही बाजू डावी, म्हणजे तो या ठिकाणी डावीकडे वळाला खाली आणि 20 मीटर पुन्हा चालला. डावीकडे 20 मीटर चालल्यानंतर पुन्हा तो त्याच्या उजवीकडे वळाला. आता इमॅजिन करा की ह्या व्यक्तीचं तोंड आहे आणि इथून त्याला उजवीकडे म्हणजे तो या साईडने येणार, कारण आपली उजवी ती त्या व्यक्तीची डावी आहे आणि त्या व्यक्तीची डावी ती तुमची उजवी आहे. इथे पुन्हा असं लिहिलं की इथे तो 30 मीटर पुन्हा चालला. आता विचारलं आहे की बिंदू ए म्हणजे इथे बिंदू बी वळला, बी बिंदूजवळून पोचला, असं तिथे दिलं की ह्याला आपण बिंदू बी देऊया. इथे तो पोचला आणि आता शेवटी विचारलं की बिंदू ए पासून बिंदू बी पर्यंतचं अंतर किती. तर हे इथलं अंतर आपण इमॅजिन करूया, हे 20 असल्यामुळे हे 20 आहे. तर ए बिंदूचं अंतर बघा इथे दिलेलं आहे, ए 30 मीटर अधिक बी पॉईंट म्हणजे इथून इथपर्यंत 30 आहे, इथे हा ह्याचा टर्न झाला आहे, म्हणून हे इथून अंतर याच्या एवढंच आपलं काउंट होणार. हे जे 20 आहे तेच इथे 20 येणार. बी अंतर आहे 20 बरोबर येणार 50. सो ऑप्शन नंबर 3 हे उत्तर तुमचं बरोबर आहे की ते अंतर आहे 50 मीटर. ओके, थँक्यू.